गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आहे गुढीपाडवा आणि हे बघा माझं अंगण किती सुंदर दिसत आहे। ही आहे आजची रांगोळी आणि मी छोटीशीच काढलेली आहे, कारण इथे ना एकतर गल्ली छोटी असल्यामुळे लहान मुलं खूप रांगोळी पुसतात, पण आजच्या दिवशी माझी रांगोळी कोणीच पुसलेली नव्हती। तर रांगोळी संध्याकाळपर्यंत होती, तर मला खूप छान वाटलं। नंतर मी इथे गुढी उभारण्याची तयारी करत आहे, कारण मीच गुढी उभारते, त्यामुळे मी ना पूर्ण सामान वगैरे आणलेलं आहे जाऊन, आणि इथे चालू आहे तयारी। तुम्ही आधी सगळे पानं वगैरे धुवून घेतलेले आहेत आणि जिला गुढी लावायची जी काडी आहे तिलाही धुवून वगैरे तिची पूजा करून घेतलेली आहे। बाकी सगळं सामान आहे जे मी काढत आहे पूर्ण सेपरेट वगैरे करून ठेवत आहे, कारण पूर्ण गुढी बांधायला मग मला वेळ लागणार नाही त्यामुळे। आणि मी इथे गॅलरीमध्ये लावत आहे गुढी, कारण मी हमेशा तिथेच लावते। तर हे बघा फुलं वगैरे मी सकाळी जाऊन आणलेली होती, आणि हे सगळं विकत आणावं लागतं, कारण इथे असं एवढं सगळं काही भेटत नाही। आणि ही साडी तर मी माझ्या बड्डेसाठी ऑर्डर केलेली होती, आणि नंतर मला ही गुढीपाडव्यासाठी कामं आली, कारण ही गुढीला नवीन साडी नेसावी लागते। तर इथं नवीन साडी मी आधी गुढीलाच घातलेली आहे, आणि ही साडी मी बड्डेलासुद्धा घालणार आहे, कारण आज आहे माझा बड्डे। तर हे बघा पूर्ण गुढी अशी मस्त अशी मी बांधलेली आहे। तर तुम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट केला का, कसा केला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हे बघा माझं गुढीची तयारी झालेली आहे। नंतर मी गुढी इथे फिक्स केलेली आहे, बघा किती सुंदर अशी गुढी दिसत आहे। नंतर पूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर मी एक फोटो काढला गुढीसोबत, आणि नंतर चालू आहे स्वयंपाकाची तयारी। तर मी आज केलेली होती पुरणपोळी, कारण या दिवशी पुरणपोळी करतात, त्यामुळे तर हे बघा खूप मस्त अशा पुरणपोळ्या मी केलेल्या होत्या। बाकी पूर्ण स्वयंपाक करायला मला खूप वेळ लागला, आणि माझा चेहरा बघू शकता किती घाम आलेला होता, कारण त्याच्यामध्ये खूप गरमी होत होती। तर फायनली माझी पुरणपोळ्या बनवणं स्टार्ट झालेल्या आहेत, आणि खूप सुंदर अशा पुरणपोळ्या झालेल्या होत्या। तर त्यामुळे मी स्वयंपाकही लवकरच बनवून घेतला होता। आणि बेबी ना मध्ये मध्ये करत होती, तिला तर खूप आवडतं आहे असं काही बनवायचं म्हटल्यावर, तर तिला आहे ना असं बघायला आणि शिकायला जास्त आवडतं। मी कशी पुरणपोळ्या बनवत आहे, सगळ्यात जास्त भीती होती फुटण्याची, पण माझी एकही पुरणपोळी फुटलेली नाही। सगळ्या पुरणपोळ्या खूप छान आणि फुगल्या होत्या। यावेळेस तर माझ्या पूर्ण पुरणपोळ्या फुगलेल्या होत्या माझ्या तोंडासारख्या। तर हां, हे बघा सुंदर अशी पुरणपोळी झालेली आहे, आणि नंतर तव्यावर टाकणार आहे मी। तर बघा तव्यावर टाकल्यावर पण खूप सुंदर दिसत होती, आणि इथे आमटी जी आई पूर्ण उठे गेलेली होती माझी धक्का लागल्यामुळे, तर ती सांडलेली दिसत आहे, आणि माझी पुरणपोळी मस्त अशी तयार झालेली आहे। तर डोंट वरी, नंतर मी पूर्ण किचनही साफ करते, कारण मलाच करावं लागतं, दुसरं कोण करणार आहे। तर तुम्ही पुरणपोळ्या बनवल्या होत्या का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर मी आले इथे नैवेद्य दाखवण्यासाठी, आणि मी प्रॉपर असा नैवेद्य दाखवलेला आहे गुढीला। तर हे बघा, आणि मी इथे गॅलरीमध्येच गुढी उभारलेली आहे। पूजा वगैरे पूर्ण आधी झालेली होती, फक्त राहिलेलं होतं नैवेद्य दाखवण्याचं। आणि या दिवशी गूळ आणि कडुलिंबाचा नैवेद्य दाखवतात, म्हणजेच प्रसाद ठेवतात, आणि तोच खातात पण। तर असं बोलतात की आपलं आयुष्यातले कडू आणि गोड दिवस आपण पूर्ण यापासून सुरुवात करतो। नंतर हे आहेत आमच्या आजी, ज्या की आल्या होत्या गुढीची पूजा करण्यासाठी, तर त्यांनी पण गुढीची पूजा केलेली आहे। नंतर झालेली होती संध्याकाळ, आणि हे बघा किती सुंदर अशी मनी प्लांटसोबत माझी गुढी दिसत आहे। नंतर संध्याकाळी गुढी सोडण्याचा वेळ झाला होता, तर पूर्ण प्रॉपर पूजा वगैरे करून मी गुढी इथे सोडून घेतलेली आहे। तर पूर्ण गुढी आता मी इथे सोडलेली आहे, आणि नंतर आलो आम्ही केक आणण्यासाठी, कारण आज होतं माझा बड्डे। आणि ही बघा ती साडी मी घातलेली आहे, जी की मी गुढीला उभारलेली होती। कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा। नंतर केलेलं आहे बड्डे सेलिब्रेशन, तर आणलेला आहे आईस केक, कारण जो माझा फेवरेट आहे। नंतर हे जे लावायचं होतं ना तर त्यासाठी आमच्याकडे माचीस नव्हती, आणि लाईटरने ते बिलकुल जळत नव्हतं, त्यामुळे बराच वेळ फुल स्टॉप झाला होता। नंतर थोडीशी मी इमोशनल झाले होते, तर हे मला थोडंसं समजत होतं की ठीक आहे, आणि मला पाणी प्यायला हटलं, आणि स्वतःच प्यायला लागलं। तर बेबी विचारत होती मग काय झालं। नंतर इथे परत सेलिब्रेशन स्टार्ट झालेलं आहे, आणि दोघंही पळून गेले, कारण ते रॉकेट उलटं झाल्यामुळे। नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून
केक कटिंग केलेली आहे माझ्या बड्डेची आणि आज आम्ही दोघं मॅचिंग आहोत. तर कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बेबी आधीच वरचा पल्प खाण्यासाठी रेडी होती. तर आणि केक कट होत नव्हता कारण तो आईस केक होता ना, तो खूप हार्ड झालेला होता. पण टेस्ट वाईज खूप छान होता. नंतर आम्ही सगळ्यांनी हा केक खाल्लेला आहे आणि या प्रकारे सेलिब्रेशन केलेलं आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेग्युलर ब्लॉग तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका. आणि हो, इंस्टावर माझे खूप सारे व्हिडिओ टाकते, तर इंस्टा पेजलाही फॉलो करा. बाय.